नमस्कार, सोनश्री क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची पारंपरिक मोतीकुडी। तर खरबूजा बीड्स वापरून आपण ही मोतीकुडी बनवलेली आहे। तर कशा पद्धतीने बनवायची ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कोणत्याही साडी, ड्रेस किंवा आउटफिटवर मॅच होणारी पारंपरिक अशी मोतीकुडी आपण बघूया। चला, इथे मी 22 गेजची वायर घेतलेली आहे मायक्रो पॉलिश। ही वायर आपल्याला मोतीकुडीचा बेस बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत। त्याच्यानंतर इथे 1 mm चे गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत। त्याच्यानंतर खरबूजा मणी घेतलेले आहेत 4 mm चे आणि 6 mm चे इथे मी ग्रीन कलरचे 2 क्रिस्टल घेतलेले आहेत। त्याचसोबत 0.3 नंबरची गेज वायर आपल्याला ही मोतीकुडी पूर्ण बेसवरती बांधण्यासाठी आणि काही प्लायर्स आपल्याला लागतील, कटर, नोज प्लायर आणि फ्लॅटनोज प्लायर। तर हे बघा, सुरुवातीला मी इथे 22 गेजची वायर अशी घेतलेली आहे आणि पुढच्या साईडला इथे 1 सेंटीमीटर अशी वायर सोडून इथे असा एक गोल आपल्याला राऊंड बनवून घ्यायचा आहे आणि तोच राऊंड असा आपल्याला गोल गोल फिरवायचा आहे। त्याच्यानंतर हे बघा, मी जसं व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याच पद्धतीने असं गोल गोल आपल्याला करत जायचं आहे। राऊंड नोज प्लायरमध्ये पकडत गोल गोल आपल्याला ती वायर फक्त आपल्याला असं राऊंड क्रिएट करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण मोतीकुडी बनवल्यानंतर ह्या बेस वायरला आपल्याला ती बांधावी लागेल, त्यासाठी हा आपल्याला बेस महत्त्वाचा आहे तो बनवून घेत आहे मी। तर हे बघा, 3 ते 4 वेळेला असा आपला मोतीकुडीचा बेस आपण बनवून घेत आहोत। तर असंच गोल 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 आपल्याला फिरवायचं आहे। फ्लॅटनोज प्लायर किंवा राऊंड नोज प्लायरच्या मदतीने तुम्ही असं करू शकता। त्याच्यानंतर आता मी 3 ते 4 वेळा राऊंड केल्यानंतर बरोबर आपण 1 सेंटीमीटर जिथे वायर सोडली होती बरोबर त्याच वायरच्या इथे जी एक्स्ट्राची वायर आहे ती मी आता इथे कट करते। बघा, एवढा आपल्याला जो बेस आहे तो बास होईल मोतीकुडी बांधण्यासाठी। आता काय करते, फ्लॅटनोज प्लायर असं मी पकडलेलं आहे आणि अंगठ्याने फक्त तो 1 सेंटीमीटर आपण जी स्टार्टिंगला वायर सोडली होती ती फक्त वरच्या साईडला अशी प्रेस करायची। हे बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली कुडीचा बेस रेडी झालेला आहे आणि राऊंड नोज प्लायरने हे टोक असं आतमध्ये प्रेस करायचं आहे। बघा, किती सोप्या आणि साध्या पद्धतीने आपल्याला इयरिंग बेस हा बनलेला आहे। जर आपल्याकडे इयरिंग बेस अवेलेबल नसेल तर हा तुम्ही घरच्या घरीसुद्धा अगदी बनवू शकता। तर सुरुवातीला मी इथे 4 mm चा खरबूजा मणी घेतलेला आहे आणि 1 mm चा गोल्डन कलरचा मणी आणि इथे एक आपल्याला असं फ्लॉवर बनवायचं आहे, जसं मोती फ्लॉवर बनवतो सेम त्याच पद्धतीने। तर जी पहिली मोती आहे 1 mm चा तो मोती बाजूला करून खरबूजा मणीमधून मी वायर पास केलेली आहे। पुन्हा सेम त्याच पद्धतीने अजून एक दाखवते। खरबूजा मणी टाकून 1 mm चा इथे मी मोती टाकत आहे आणि 1 mm चा मोती थोडा बाजूला करायचा आहे आणि गोल्डन कलरची जी वायर आहे ती आपल्याला खाली अशी खेचायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने। तर याच प्रकारे आपल्याला बाकीचे सुद्धा मोती टाकून घ्यायचे आहेत। आता इथे मी 6 मोती टाकून घेतलेले आहेत, तर अजून एक इथे आपल्याला लागेल। तर इथे मी 7वा मोती टाकत आहे खरबूजा मणी। सेम सुरुवातीला मी दाखवलं त्याच पद्धतीने खरबूजा मणी टाकून त्याच्यानंतर गोल्डन कलरचा एक मोती टाकला आहे आणि तोच मोती साईडला आपल्याला करून पुन्हा ती वायर त्या मोत्यांमधून आपल्याला बाहेर काढायची आहे। हे बघा, आणि हे करताना वायर आपल्याला फक्त अशी खेचायची आहे। आता खेचल्यानंतर काय करायचं, जो पहिला मोती होता त्या मोत्याला जी आपली मोठी वायर आहे ती अशी मी दाखवते आता व्हिडिओमध्ये, असं पकडायचं आपल्याला हे फ्लॉवर आणि पहिला जो मोती होता आणि लास्टचा मोती, ते 2 मोती असे रॅप करून घ्यायचे आहेत। तर अशाच प्रकारे 2-2 मोती आपल्याला प्रत्येक वेळी पूर्ण हे फ्लॉवर रॅप करत जायचं आहे।
तर मी ह्याच प्रकारे हे सगळे जे मणी आहेत ते असे रॅप करून घेते, हे बघा. आणि त्याच्यानंतर जी एक्स्ट्राची वायर आहे ती आता छोटी जी वायर आहे ती इथे आता एका मोतीला अशी गुंडाळून एक्स्ट्राची जी वायर होती छोटी ती कट करून टाकते. आता काय करायचं आहे, जी मोठी वायर आहे 0.3 नंबरची ती अशी आतमध्ये आणायची आहे आणि ह्या वायरमध्ये आता आपल्याला 6 mm ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकायचा आहे, हे बघा. आणि तो असा व्यवस्थित मध्ये सेंटरला आपल्याला असं इथे बसवून घ्यायचा आहे आणि तीच वायर जी आहे ती समोर अशी खालच्या साईडला खेचायची आहे, हे बघा. आणि एका मोत्याला कोणत्याही तुम्ही इथे असं रॅप करून घ्या. ते एका मोत्याला रॅप करून घेतल्यानंतर त्याच वायरमध्ये मी 1 mm गोल्डन कलरचे आपले मणी आहेत, 0 नंबरचे, तर ते ह्या वायरमध्ये टाकून घेत आहे. तर जवळजवळ मी इथे 10 ते 11 मोती या वायरमध्ये टाकलेले आहेत आणि 6 mm क्रिस्टलला 11 मोती लागतात, हे बघा. त्याच्यानंतर हे असं इथे गुंडाळून घेतलेलं आहे असं त्या क्रिस्टलच्या भोवती आणि जे 0 नंबरचे मोती होते त्याला असं 2 वेळा फिरवून क्रिस्टलच्या साईडने बसवलेली आहे ती मोती. आणि जी एक्स्ट्राची मोठी वायर आहे ती आपल्याला खालच्या साईडून वरच्या साईडला जे गोल्डन कलरचे मणी आहेत त्यातून आपल्याला अशी खालून वरती काढायची आहे, तर हे बघा. आणि हे करत असताना आपल्याला अगदी लक्ष देऊन करायचं आहे, वायर कुठेही फोल्ड होता कामा नये, कारण वायर जर मध्ये फोल्ड झाली तर ती मध्येच कट होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे असे तर आपल्याला 4 ठिकाणी लॉक करून घ्यायचं आहे ही मोती, जेणेकरून ते हलणार नाही. आता एक ठिकाणी केलेलं आहे, अजून मी आता या ठिकाणी सुद्धा करत आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला 3 ते 4 ठिकाणी बरोबर अपोजिट साईडला समोरासमोर 4 लॉक करून घ्यायचे आहे, बघा. अशा पद्धतीने आपल्याला हे मोती लॉक करून घ्यायचे. तर इथे मी हे मोती सगळे लॉक करून घेतलेले आहेत, बघू शकता. सुंदर असं आपलं हे मोतीकुडीचं फ्लॉवर जे आहे ते बनलेलं आहे. आता काय करायचं आहे, ह्या मोतीकुडीच्या फ्लॉवरला आपण जो सुरुवातीला बेस बनवला होता, इयरिंग बेस, तो आता इथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर सिंपल आपण आता ती वायर आहे त्या वायरच्या मदतीने आणि मोत्यांच्या मदतीने तो बेस व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे. तर मी इथे घेते, वायर खालच्या साईडने काढून वरच्या साईडला काढायची आणि प्रत्येक वेळी जेवढे मणी असेल तर प्रत्येक मण्यांना पकडून आणि बेसला पकडून हा बेस अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे बेस जागेवरून अजिबात हलणार नाही. तर सुंदर अशी मोत्यांची कुडी कमी वेळामध्ये घरच्या घरी बनवता येते. कोणत्याही आउटफिटवर तुम्ही ट्रेडिशनल वेअरसाठी घालू शकता. तर इथे बघू शकता किती सुंदर अशी बनलेली आहे. तर एक्स्ट्रा मी इथे 1 सेंटीमीटर अशी ठेवली होती, तर मला थोडं मोठा वाटतो तो त्याचं हे पाठीमागचं वायर. कट करत आहे जेणेकरून ते जास्त लांब राहणार नाहीत. आणि हे बघा, अतिशय सुंदर कमी वेळामध्ये बनणारे अगदी घरच्या घरी सुंदर असे मोतीकुडी तुम्ही पारंपरिक पद्धतीने घरीच बनवू शकता. आणि ग्रीन आणि गोल्डन कलर ती सुंदर दिसतो, बघू शकता. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की द्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर बघू शकता किती सुंदर असं आपण मोतीकुड बनवलेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे सुंदर अशी ज्वेलरी बनवून सणांमध्ये घालू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.